बघा आई शपथ, फक्त एक बांबूवर चाललोय, फक्त एक बांबू आहे हातात, फक्त एक बांबूवरती चाललोय चालत चालत. याचा तर ठीक आहे पण ऍडजस्ट करून यायला लागतं. पाण्याच्या बाटल्या घेऊन यायला लागलाय तो. पकडायला पण अशी वस्तू दिली. दाखव दाखव. का भरोसा आयची गावात उपाय कवरा हातावडा आहे. तुम्ही विचार करू शकता केवढा मोठा मच्छी पकडला आमचे सचिन दादानी. गाईज पहिला माझा पकडलाय मी. यो बघा का ब्लॉग एंड केलेला पण मला पहिला माझा भेटला. याच इसकी माग उपाय कवरा मोठा आहे माझे एवढा. तर हॅलो गाईज, कसं आहे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असतील. तर गाईज आज आम्ही आलोय घरी टाकायला खाडीला. हे बघा तुम्ही बघू शकतात माझ्या मागे माझे 2 मित्र आहेत. किंवा आमचा सचिन दादा, त्याने मला फोर्स करून आणलाय खाडीत मच्छी पकडण्यासाठी. आणि यो आमचा विवेक, याने आमच्या कॉलेजमध्ये पोरगी पटवले. जली ना तेरी भी जली ना. आज आम्ही आलो इकडे मच्छी पकडण्यासाठी घरी घेऊन. खायला काय नाही मच्छी. पण मच्छी पकडण्यासाठी इथे ट्विस्ट आहे का मच्छी पकडण्यासाठी त्याच्या अगोदर आम्हाला घोलव्याने कोलबट मच्छी पकडायला लागेल, कारण की ती घरीला लावायला लागेल. त्याच्यानंतर आम्ही घरी पाण्यात टाकू. सायंटिस्टची कमी नाही मिळत. आमचा विवेक चाललाय वडापाव काढून लावायला लागलाय. दाखव रे, घरीला वडापाव लावून मच्छी पकडायला लागलाय. हे बघा सायंटिस्ट वडापाव माणसांना खायला आणलाय, यो मच्छीला काय खायला लागलाय. टाक बघू याला काय लागते का. तेव्हा आयते पण वडापाव निघून झालं. दुसऱ्या जर हा ये साईडून टाक, ये साईडची टाक. हा बघू एकला काय मच्छी बिच्छी लागते का. लागला का. A few moments later. पकडले लगा. चल रे घरी बांध. तर सगळ्यात पहिल्यात आम्हाला इथे घरा बनवायला लागतील. ते आम्ही आणला. याला घरी लावून घ्यायला लागेल. तुमच्याकडे याला घरी हाय पण ही जुनी झाले. गंजले नवीन वर्षाची नवीन घरी गेले वर्षाची आहे. ते हिला आता चेंज करून घ्यायला लागेल. होय गरज आहे ना. ते काय आता इथून आपण चाललोय कोलबी मच्छी पकडायला. तर इथून आपल्याला जायचं असं सीधा ते डोंगरांजवळ मच्छी पकडण्यासाठी. आता आपण इथे पोहोचलो जिथे आपल्याला घोलवायचं आहे. तर इकडे बाजू हा तर इथे नदी आहे, बारकुसी रिव्हर बोलते काय सरी बोलतात त्याला. तर याच्यात आता आपल्याला घोलवायचं आहे. चल घोलवा घेऊन उतरा. थंडा पाणी आहे रा. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ. 1 वर्षाने आलं थंड पाण्यात. नदीच्या मध्ये उतरलोय. फक्त जास्त पाणी छाती परत येऊ शकते, जास्त अजून आला नाही. आता ओटी चालू झाले. तर काय जीव बघा यो असा असतो आपला घोलवा. दाखव ना. तो आपला असतो घोलवा. त्याच्यामध्ये आपल्याला मच्छी पकडायच्या. इकडे सगळे शिसे लागल्यात जेणेकरून हे खाली टेकून राहील. नाही याच्यात आपली सगळी कोलबी मच्छी जमा होईल. ओ ये ना. काय नाही आपला दादा एकला कापी आहे. तो एकलाच सगळा घोलवून गोटाला घुसते. A few moments later. तर परत आता आम्ही पाण्यातून निघालोय. छाती एवढा पाणी घेतला पण काय भेटला ना इकडे. तर अजून आतमध्ये जायला लागेल आपल्याला मच्छी पकडायला. ती अवकाळी येणारी माणसं आहेत मच्छी पकडण्यासाठी. ननीच ती पालिशा मारतात. अवरी पकडू ना तवरी पकडू. चल या बघ किती पाणी आलाय. आईची किती वेळा पडतय रे तू. या पाय पकड. आईची गावात बुडला मोबाईल. आता माझा मोबाइल पकड़। तो अभी हम अफ्रीका के जंगल में घूम चुके हैं। चारों तरफ बस झाड़ी ही झाड़ी। ये देखो हमको, और यहाँ पे चलने के लिए भी जगह नहीं है, और बाजू में खाड़ी और अफ्रीका की ये झाड़ी।
तो यहाँ पे हमें बचाव करने के लिए कुछ तो मिलना चाहिए। टोल पकड़ून खाया लगती, नहीं तो ये बंदा है हमारे पास कीड़े मकोड़े खाने वाला। ये भाई कीड़े मकोड़े खा के हमको दिन गुजारना पड़ेगा। मच्छी तो मिलने से रही। चलो कर, तो यहाँ पे जहरीले सांप हो सकते हैं। ओए अभी यहाँ से कुछ गया इस जंगल, ये गचाड़ के अंदर वाटते बिबट्या वाघ होता ना। हा, आमच्या इकडे बिबट्या वाघ येतील ना, तुम्ही त्याला असा आमच्या त्याच्या डोक्यावर हात फिरवेल, मला वाटलं आमच्या घरचा कुत्रा। तू कुठे आणलाय रे? और ये अफ्रीका के जंगल में हम घूम चुके हैं। ए भासवला रे यहीं, इधर कुछ मालूम भी नहीं है और इधर घूम रहे किधर भी। हाँ, ये हमारा जंगली इंसान, कीड़े मकोड़े खाने वाला आदमी, ये हमें यहाँ से बाहर निकाल सकता है। और ये हमें इधर ही पास के गांव में से मिला था लड़का। यहाँ पे असल में हम दोनों ही आए हैं, मैं और ये बड़ा क्या बोलते जर्मन शेपर्ड। मी फायनली इकडे पोचलोय। तो पाय तो सचिनदा आमचा बुडायला लागला, एवढा पाणी इथे जमिनीवरती पाणी आलंय बघा। तिकडे पाणी नसतो, अख्खा सुका असतो, नाही अख्खा एवढा पाणी लेवल झालाय पूर्ण। भरती यायला लागले का र? पाणी लोटतंय का ते साईडला? असं वाटतंय पण पाणी पुरा वरती चढलाय। पावसाचा पाणी मिळत नाही, कारण की काल पाऊस पडलेला, आज ते पाऊस पडलाय पण नाही ना, जमिनीवर अख्खा पाणी आहे। गाईज ना इथे हा भरतीचा पाणी आहे, चढायला लागलाय त्याच्यामुळे हे अरे चायची गावात तो पाणी ना वरती चढायला लागलाय, कारण की बघा पूर्ण पाणी रस्त्यावरती आलाय, जमिनीवरती बघा गाईज पाणी सगळं इथे चाललंय जमिनीवरती, तिकडून येतोय। तर भरती आले म्हणून आता इथे पण पाणी नव्हतं बघा, इथे पण पाणी आला, इथे पण पाणी नाही होतं, आता जस्ट आलाय। मोबाईल ठेवायला लागेल मला सेफ, जातो घोलवायला। One eternity later. तर काय आता आम्ही कोलबट पकडलाय, कोलबी मच्छी। थोडा वेळ पहिला पाणी करताना आता बघा काय सीन झालाय, बाटल्या बिटल्या सर्व तरंगायला लागलाय। बघा पायाने बघा किती चढला। हा, आपल्याला जायचं या उघडीवरती टाकायला, त्या उघडीवरती ती उघडी दिसते ना त्याच्यावरती आपल्याला जाऊन घरी टाकायचं आहे। पुरा पाण्यातून उतरून जायचं आहे, तर मोबाईल ठेवायला लागेल याच्यामध्ये सेफली असाच। मग 500चे नोट घेऊन आलाय तो भाई। हे एकदा क्रॉस कर, बुडतंय का दाखव जरा। बघा एकटा वेळी बारके छोटा पॅकेट बडा ना, थोडा पोहत जातो। हो बघ तर काय जातं, आम्ही या साईडला आलोय, पाण्यातून बुडत बुडत मोबाईल वाचवले भेंडी, चौथा बुडलो पण। हे बघा याला बोलतात उघडी, तुमच्याकडे याला काय बोलतात त्या सांगा। सुपारीचा बांधला नाही हे बाय, बाप रे आहो बुडायचा या पाय, अख्खा वरती पाणी लागलाय। यो कापड बघा किती लांब परत पसरलाय, यो पाणी इथून या लागलाय, म्हणजे वैतरण्याच्या खाडीतला अख्खा लोट चाला इथे, म्हणून एवढे भरती आले। हा ही गेली आपली घरी पाण्यात, आता लोटत इथेच आणेल पाणी, पाण्यात लोट आहे तर काय आता आम्ही इथून पण निघतोय, इथे पण काय दाल घालणार नाही, वायता पाणी आहे, तर आपल्याला धरणावरती जाऊन घरी टाकायला लागेल। चारा भेटला आपल्याला कोलबी, पक्क्याचा निघून जायला रिस्की आहे। तो बघा एक माकड जंगल किडे मकोडे खानेवाला आदमी, इथून तो गेलाय, इथून असा गेला याच्यावरती, जंगली आदमी किडे मकोडेवाला आदमी, तो काय कसा चालला टेंगा टाकत, तो तर गेलाय, पण आम्ही कसं जावं, माझ्या हातात गोलवा हाय, ये हाय, परत आल्या भेंडी, एक बांबूवर यायला लागलो चालत चालत। सचिनदा अरे भेंडी तू ठीक आहे रे, पण आमच्या दोघांचं आहे बघा, आई शपथ, फक्त एक बांबूवर चालतोय, फक्त एक बांबू आहे हातात, फक्त एक बांबूवरती चाललोय चालत चालत। याचा तर ठीक आहे, पण ऍडजस्ट करून या पाण्याच्या बाटल्या घेऊन यायला लागलाय तो, पण अशी वस्तू ये लवकर ये। त्याला पहिला मासा भेटलाय, जो की सचिन दादानी काढलाय, खरबी दाखव। तर एक मच्छी आम्हाला भेटलाय आता जस्ट ना, पण नाही मोठी आहे, मस्त पैकी दाखव। ते बघा खरबी भेटले, पहिलीच मस्त आहे, मोठीच एकदम। तर आता सुरुवात झाली, आपल्याला पहिलीच बोनी लागले, तर आता जाम असे मच्छी पकडू, थांबा
पण इथे तू परत काढली का काय पाय आईची गावात इसको बोलते टॅलेंट. अजून एक काढली रे. विवेक तुला लागते का नाही? मच्छी पकडताना एवढा हे झाला का डायरेक्ट पाण्यात उडी मारली. तशी एक खरबी लागलेली ती गरीला लागून सुटली ना, पाण्यात पडली ना, तर त्यांनी गरीच्या मागे पाण्यातच उडी मारली. तर सगळ्या मच्छ्या पडल्या तिकडून. म्हणून आम्हाला आता दुसऱ्याकडे जायला लागतंय मच्छी पकडण्यासाठी. हे बघा हे पण किती भरला, लेवल टू लेवल पाणी झाला इकडे पण. तू किती भेटली ते दाखव. विवेकला पण 3 मच्छी भेटले आणि त्याला 3 भेटले, म्हणजे 6 एकूण भेटले, बस झाले एकासाठी. तर माझ्या नशिबात एक नाही होता, काय माहिती कोणाला तोंड बघेल सकाळी. ठरलं हा लेवल टू लेवल पाणी नाही. या पाण्यात लिहान का लोटून आणि लिहिणार लोटून मला. किडा मोकळा खाण्यावाला माणूस चाललाय कुठेतरी. काही चाललंय ए जंगल में अटा ये उपाय. दाखव काय दाखव दाखव. का भरोसा तुझे एवढा आहे यो मोठा. यो पाय काय काढलाय दाखव इकडे बघ, फोटो काढू एक. आयची गावात यो पाय कवरा हाता एवढा आहे. तुम्ही विचार करू शकता केवढा मोठा मच्छी पकडला आमचे सचिन दादानी. आणि तो आमचा तिकडे किडा मोकळे खाण्यावाला माणूस तिकडे गेला एक पकडायला. म्हणजे मी आज काहीतरी मला कोणीतरी आज पनवती लावले या दोघां यांनी. नाही कोण लावू शकते मला पनवती? तट्टू ना, तट्टूनी पनवती लावले माझ्यावर. बस झाला एक तू घरा घेऊन जा, बाकी मी घेऊन जाते काय ते जाल्यान. आई शपथ भेंडी मी कोणाचा नशीब बघून हट रे, फुटका नशीब आहे माझा. यांनाच भेटायला लागलं. धर एवढा मोठा कसा काय भेंडी तुझी एवढा साईज आहे त्याचा, बोटाने एवढा हाताने एवढा. असे अजून एक काढलाय पाय. किती काढतोय तू, किती काढतोय काय? खरं खरं सांग काय खालाय भेंडी? थांब मी पण टाकतो परत भेंडी. मी चारा लावता लावता त्याने 2 मच्छ्या अजून काढल्या. दाखव त्या पाय कवऱ्या झाल्या भेंडी. दाखव बघ एवढे मोठे मोठे भारी रे पकडलं. आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच. मी आताच यो ब्लॉग इथे संपवतो, कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग मिळत नाही. जेव्हा तेव्हा चार्जिंगसाठी रडत राहायला लागते. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. तर आय होप तुम्हाला यो ब्लॉग घंटा पण नाही आवडला असेल, कारण की आज एक पण मच्छी भेटली नाही मला. मेन माणूस मी आहे ना ब्लॉग बनवायचा, मला भेटली पाहिजे. मला भेटत नाही होते, फक्त सचिन दादा भेटले ना, आमचा किडा मोकळे खाण्यावाला माणूस याला भेटला. तर बाय बाय, भेटू आपले 1 महिन्यानंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता मी याच्यात जाऊन ना पटकन जीव देतो, म्हणजे संपून जाईल आजचे ब्लॉग पण. इथं गाईज पहिला माझा पकडलाय मी. यो बघा का भेंडी ब्लॉग एंड केलेला, पण मला पहिला माझा भेटला. याच इसकी माग यो पाय कवरा मोठा आहे माझ्या एवढा, माझे तोंडा एवढा मोठा भेटला. यास तू काय करते चिट्या पाण्यात जाऊन भेंडी एक मच्छीनी पकडलाय. बघ पहिलाच यो बघ बघ माझ्यावर मोठा आहे बघ. मापून बघ ये. पहिलाच मासा माझा एवढा मोठा आहे. ते विचार करा पहिलाच. तो बघ त्याने पण काढला. दाखव रा तू काय खावणार आहे भेंडी? वडापाव वडापाव.